गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपणा सर्वांचे करिअर विजन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. आज आपण आगामी महाराष्ट्र राजपत्रित संयुक्त मुख्य परीक्षा गट ब व गट क तसेच आगामी TCS पॅटर्नच्या नगरपरिषद भरती अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने सोबतच आगामी राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने एक महत्त्वाचा घटक अभ्यासणार आहोत आणि तो म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवस्था. सार्वजनिक वित्त व्यवस्था हा आपण जो घटक आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून प्रश्न उत्तरांच्या स्वरूपात अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी सार्वजनिक वित्त व्यवस्था म्हणजे काय ते थोडक्यात तुम्ही लक्षात ठेवू शकता. सार्वजनिक वित्त व्यवस्थेमध्ये केंद्र किंवा राज्य सरकारचे महसुलाचे स्रोत कोणते किंवा आयव्ययाची भूमिका कोणती, बाजाराचं अपयश कोणतं, बाजार अर्थव्यवस्थेमधील सार्वजनिक वित्ताची भूमिका कोणती, इवन सार्वजनिक खर्चाचे प्रकार कोणते, अंदाजपत्रकीय तूट कोणती किंवा मग राजकोषीय तूट कशाला म्हणायचं, इवन तुटीचं नियंत्रण केंद्र राज्य सरकार कशा पद्धतीनं करते, शून्य आधारित अर्थसंकल्प म्हणजे नेमकं काय, लिंगभाव आधारित अर्थसंकल्प म्हणजे नेमकं काय, भारतातल्या कर सुधारणा असेल त्याचे अभ्यास आपण सार्वजनिक वित्तामध्ये करतो किंवा भारतातील ज्या काही वित्तीय सुधारणा असेल त्याचे अभ्यास या सार्वजनिक वित्तामध्ये केला जातो. इवन जे काही GST लागू झाला असेल भारतामध्ये तो देखील या सार्वजनिक वित्ताच्या अंतर्गतच येतो. सार्वजनिक जे काही कर्ज असेल केंद्र म्हणा किंवा राज्य सरकारचं त्याच्यामध्ये वृद्धी का होते, त्या वृद्धीची कारणं कोणती, किंवा राज्यांच्या केंद्राकडून असलेल्या जे काही ऋणभार घेतलेले असतात किंवा कर्ज घेतलेले असतात राज्यांनी केंद्राकडून, त्या ऋणभाराची नेमकी समस्या का निर्माण झाली, तर अशा अनेक पैलूंचा अभ्यास या सार्वजनिक वित्तामध्ये केला जातो. तर आपण हाच जो मुद्दा आहे सार्वजनिक वित्त व्यवस्था तो या प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून प्रश्न उत्तराच्या स्वरूपात अभ्यासणार आहोत. तो तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. याचे वेगवेगळे भाग असतील, त्याच्या माध्यमातून तुम्हाला सार्वजनिक वित्त व्यवस्था म्हणजे नेमकं काय त्यावरून नेमकेपणा त्याच्यातला लक्षात येईल. तर पहिला प्रश्न आपण पाहणार आहोत. या ठिकाणी पहिला जो प्रश्न देण्यात आलेला आहे, भारत सरकारच्या सन 2020-21च्या अर्थसंकल्पामध्ये तर दोन मुद्दे या ठिकाणी देण्यात आले. पहिला आहे सामाजिक सेवा क्षेत्रावरच्या खर्चाचा महसुली खर्चातला जो वाटा आहे तो सर्वात अधिक आहे. बरोबर, कारण सामाजिक सेवा ज्या असतात त्याच्यामध्ये नोकरदारांचे पगार असतील, भत्ते असेल, पेन्शन असेल, या सर्व गोष्टी सामाजिक सेवांमध्ये येतात. इवन आपण संजय गांधी निराधार योजना असेल त्याच्या माध्यमातून पेन्शन दिल्या जाते गरीब लोकांना, विशेषतः जे म्हातारे लोक आहेत त्यांना. तर अशा या ज्या सामाजिक सेवा असतात तर या सामाजिक सेवा क्षेत्रावरचा खर्चाचा महसुली खर्चातील जो वाटा आहे तो सर्वात अधिक आहे. इवन पगारदार असेल, MPSCमधून लागलेले जे महाराष्ट्रामध्ये नोकरवर्ग आहे तर त्यांची पगार किंवा भत्ते, त्यांचे पगार म्हणा, पेन्शन म्हणा, भत्ते म्हणा, हे सर्व सामाजिक सेवा क्षेत्रामध्येच येतात. त्यामुळं सामाजिक सेवा क्षेत्रातील खर्चाचा महसुली खर्चातला वाटा सर्वात अधिक आहे. बरोबर. दुसरा मुद्दा आहे का आर्थिक सेवांवरील खर्चाचा जो भांडवली खर्चातला वाटा आहे तो सर्वात अधिक आहे. हे विधान देखील बरोबर आहे, कारण आर्थिक सेवांमध्ये जर आपण बघितलं तर पायाभूत सेवा उभारणी घ्या, जसं रेल्वे, रस्ते, युद्ध सामुग्री घ्या, तर हे आर्थिक सेवांवरचा खर्च हा भांडवली खर्चाचा भाग असतो आणि आर्थिक सेवांवरील खर्चाचा भांडवली खर्चातला जो वाटा आहे तो सर्वात अधिक आहे. कारण पायाभूत सुविधा निर्मितीसाठी लागणारा खर्च हा खूप जास्त असतो आणि तो आर्थिक सेवांवरच्या खर्चामध्ये येतो. त्यामुळं हा खर्च लक्षात ठेवा का आर्थिक सेवांवरील खर्चाचा भांडवली खर्चातला वाटा हा सर्वात अधिक आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे आणि ब हे दोन्ही विधानं सत्य आहे. म्हणजे यामधलं जे उत्तर आहे ते प्रश्न आपण पर्याय क्रमांक 3 हे उत्तर ठरेल या प्रश्नाचं. त्यानंतर दुसरा प्रश्न पाहणार आहोत, तो देखील अतिशय महत्त्वाचा आहे. तो तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा का खाजगी वित्त ही कोणती बाब आहे. तर खाजगी वित्त ही सूक्ष्म अर्थशास्त्राची बाब असते. ही बाब लक्षात ठेवा का खाजगी वित्त ही जी आहे ते सूक्ष्म अर्थशास्त्राची बाब आहे, ज्याला आपण सूक्ष्म म्हणू. आणि त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे का सार्वजनिक वित्त हे कोणत्या अर्थशास्त्राची बाब आहे, तर सार्वजनिक वित्त ही स्थूल अर्थशास्त्र, ज्याला आपण समग्र अर्थशास्त्र म्हणतो किंवा बृहतलक्षी अर्थशास्त्र म्हणतो, त्याचा अभ्यास घटक असतो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल अ. आता या ठिकाणी एक बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी का सूक्ष्म अर्थशास्त्र कोणाला म्हणतात, ज्यामध्ये मूलभूत किंवा एकेरी स्तरावर ज्या काही आर्थिक प्रक्रिया घडतात त्याचा अभ्यास केला जातो. विशेषतः आपण बचत गट हे मायक्रो इकॉनॉमिक्सचा भाग असते.
त्याला आपण सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणतो आणि बृहद अर्थशास्त्र ज्याला आपण स्थूल अर्थशास्त्र किंवा समग्र अर्थशास्त्र म्हणतो. त्यामध्ये डिटेल्समध्ये मग राष्ट्रीय उत्पन्न, त्याच्यानंतर महागाई, बेरोजगारी, कर, सार्वजनिक वित्त, चलनविषयक धोरणे, तुटीचे प्रकार, अंदाजपत्रकाचे प्रकार या सर्व घटकांचा डिटेल्समध्ये अभ्यास हा समग्र अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यामध्ये सार्वजनिक वित्त देखील येतो. म्हणून सार्वजनिक वित्त हा स्थूल अर्थशास्त्राचा म्हणजेच समग्र अर्थशास्त्राचा किंवा बृहद अर्थशास्त्राचा घटक आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. त्यानंतरचा आपण पुढचा मुद्दा घेणार आहोत. पुढचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे का भारतातील सार्वजनिक खर्चामध्ये वाढ का होत आहे, त्याची कारणं कोणती. तर या ठिकाणी तुम्हाला माहीत असेल भारतामध्ये सार्वजनिक खर्चामध्ये वाढ का होत आहे. सार्वजनिक खर्चामध्ये वाढ होणं म्हणजे भारत सरकार जास्त खर्च करत आहे सार्वजनिक म्हणजे लोकांसाठी, त्याला म्हणायचं सार्वजनिक खर्च. तर भारतात सार्वजनिक खर्चामध्ये वाढ होण्याची कारणं कोणती. तर पहिले म्हणजे लोकसंख्या वाढत आहे. लोकसंख्या वाढत आहे, त्यामुळं लोकसंख्या वाढत असल्यामुळं लोकांना उपलब्ध करून म्हणजे काही सेवा उपलब्ध करून द्याव्या लागतात केंद्र सरकारला किंवा राज्य सरकारला, त्यामुळं सार्वजनिक खर्चामध्ये वाढ होत आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट नागरीकरण होत आहे. शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तर शहरांवर ग्रामीण भागातून स्थलांतर खूप जास्त शहरांकडे होत आहे, त्यामुळं शहरांवर मोठ्या प्रमाणावर दबाव येत आहे. त्या दबावाला हँडल करण्यासाठी तिथं रोड, रस्ते, पाण्याच्या सुविधा अनेक प्रकारचा खर्च सरकारला करावा लागतो. ही बाब देखील सार्वजनिक खर्चामध्ये वाढ करणारी आहे. त्याच्यानंतर प्रशासकीय यंत्रणेचा विस्तार करावा लागतो. जसजशी लोकसंख्या वाढते तसतशी प्रशासकीय यंत्रणा देखील पोलिसांची भरती करावी लागते, PSIंची भरती करावी लागते. इवन खूप साऱ्या इमारती देखील सरकारला बांधावं लागतात. तर हा देखील एक आपण म्हणू सार्वजनिक यंत्रणेचा विस्तार करत असताना सार्वजनिक खर्च खूप जास्त होत असतो. त्याच्यानंतर वेगवेगळे विकास प्रकल्प भारत सरकारला म्हणा किंवा राज्य सरकारला राबावे लागत असतात. तर त्यामुळं देखील सार्वजनिक खर्चामध्ये वाढ होते. त्यामुळं या प्रश्नाचं जे उत्तर राहील, या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे वरीलपैकी सर्व म्हणजे अ, ब, क, ड हे या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण सार्वजनिक खर्चामध्ये वाढ का होतं याचं कारण आहे लोकसंख्या वाढ, नागरीकरण, प्रशासकीय यंत्रणेचा विस्तार आणि विकासाचे प्रकल्प, यामुळं सार्वजनिक खर्चामध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतरचा आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत. पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 4 आपण पाहत आहोत. बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्थेत सार्वजनिक वित्ताची भूमिका कोणत्या कार्यगटासाठी अत्यावश्यक ठरते. तर या ठिकाणी या प्रश्नाचं जे उत्तर आहे वरील सर्व घटकांसाठी बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्थेत सार्वजनिक वित्ताची जी भूमिका आहे ती महत्त्वाची ठरते. यामध्ये लक्षात ठेवा, आता हे मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत जे तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये उपयुक्त ठरतील. का बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक वित्ताची भूमिका कोणत्या कोणत्या कार्यासाठी आवश्यक आहे. तर त्यामध्ये सार्वजनिक वित्ताची जी भूमिका आहे ते समाज वस्तूंचा योग्य वाटप करणे. समाज वस्तू ज्या काही राहतात सर्व लोकांमध्ये त्याचं योग्य वाटप झालं पाहिजे. उत्पन्नाचं न्याय वितरण करणे, यासाठी देखील बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्था महत्त्वाची ठरते. सार्वजनिक वित्ताची भूमिका महत्त्वाची आहे बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्थेमध्ये. म्हणजे हे 2 मुद्दे लक्षात ठेवा. जे गरीब लोक असतात त्यांच्यापर्यंत समाज वस्तूंचं योग्य वाटप झालं पाहिजे. नुसतं श्रीमंतांपुरती त्या गोष्टी मर्यादित नसाव्या. म्हणून बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक वित्ताची भूमिका खूप महत्त्वाची आहे. ज्यावेळेस तुरीची डाळ महाग होते तेव्हा केंद्र सरकार आपल्याला राशन कार्डच्या दुकानाच्या माध्यमातून आपल्याला ती उपलब्ध करून देते. म्हणजे सामाजिक वस्तूंचं योग्य वाटप करते. हे कशाच्या माध्यमातून साध्य झालं तर सार्वजनिक वित्ताच्या माध्यमातून. उत्पन्नाचं न्याय वितरण घडवून आणते. म्हणजे श्रीमंत लोकांकडून जे श्रीमंत अतिश्रीमंत लोक आहेत त्यांच्यावर जास्त टॅक्स आकारून तो जो पैसा आलेला आहे त्याच्या माध्यमातून जे गरीब लोक आहेत त्यापर्यंत वेगवेगळ्या सुविधा भारत सरकार पोचवते. मग ते LPG गॅस असो किंवा रोड रस्ते असो किंवा आणखी काही सुविधा असो, तर याला उत्पन्नाचं न्याय वितरण आपण म्हणू शकतो. एकंदरीत बॅलन्स ठेवण्याचं काम सरकार करते. त्या मानानं जे गरीब लोक असतात त्यांच्यावर टॅक्स आकारला जात नाही. श्रीमंतांवर खूप जास्त टॅक्स आकारला जातो आणि त्यांच्याकडून पैसे जे आहे कररूपात आलेले त्यांचा सरकारनंतर उपयोग गरीब लोकांसाठी करतो, मध्यमवर्गीयांसाठी करतो. यालाच आपण उत्पन्नाचं न्याय वितरण म्हणू शकतो. तर हे सगळं शक्य आहे बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून. पण त्यासाठी सार्वजनिक वित्ताची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. आणि अर्थव्यवस्थेमध्ये या सार्वजनिक वित्तामुळं एक प्रकारचं स्थैर्य निर्माण होते. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. या सरकारच्या सार्वजनिक वित्तामुळं अर्थव्यवस्थेत स्थैर्य प्राप्त होते. जर आता सरकारने ह्या सुविधा पुरवल्या नसत्या,
जसं मी तुम्हाला सांगितलं की जर तुरीची डाळ महाग झाली, जर ती सरकारने आपल्या राशन कार्डच्या दुकानाच्या माध्यमातून पुरवली नसती किंवा गहू पुरवले नसते, तर एकंदरीत अर्थव्यवस्थेमध्ये एक अस्थैर्य निर्माण झालं असतं. कारण गरीब लोकांमध्ये एक राग द्वेषाची भावना श्रीमंताप्रती निर्माण झाली असती. त्यामुळं त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं घडवून आणली असते. त्यामुळं अर्थव्यवस्था अस्थिर बनलेली असती. तर त्यासाठी या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो का सार्वजनिक वित्त हे या 3 प्रकारचं कार्य योग्य पद्धतीनं करते. त्याच्यामध्ये समाज वस्तूंचा योग्य वाटप म्हणा, किंवा उत्पन्नाचं न्याय वितरण म्हणा, किंवा अर्थव्यवस्थेत स्थैर्य प्रस्थापित करणं म्हणा. तर म्हणूनच बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक वित्ताची भूमिका महत्त्वाची ठरते. तर त्यामुळे या प्रश्नाचं जे उत्तर राहील ते वरीलपैकी सर्व असणार आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. त्यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत. पुढचा प्रश्न क्रमांक आहे 5. तो देखील खूप महत्त्वाचा आहे. या ठिकाणी आहे, खालीलपैकी कोणती कार्ये सार्वजनिक आयव्ययाची आहे. आय म्हणजे लक्षात ठेवा उत्पन्न आणि व्यय म्हणजे खर्च. त्या ठिकाणी संसाधनाची वाटणी असेल तर हा देखील एक आयव्ययाचा मुद्दा आपल्याला पाहायला मिळतो. तर संसाधनाची वाटणी असेल किंवा त्याच्यानंतर आपण हा देखील आयव्ययाचाच भाग आहे, संसाधनाची वाटणी. त्याच्यानंतर उत्पन्न विभाजन आणि स्थिरीकरण कार्य हे सार्वजनिक आयव्ययाचे प्रकार आहेत किंवा सार्वजनिक आयव्ययाचे ते कार्य आहेत. संसाधनाची वाटणी असो, आताच आपण वर बघितलं, किंवा उत्पन्न विभाजन असन ते आता आपण वरच्या प्रश्नामध्ये प्रश्न क्रमांक 4मध्ये आताच अभ्यासलं, आणि स्थिरीकरणाचं कार्य असेल तोच प्रश्न या ठिकाणी उलट पद्धतीनं म्हणजे वेगळ्या अँगलने विचारण्यात आलेला आहे. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. हे सार्वजनिक आयव्ययाची कामं आहेत. संसाधनाची वाटणी असेल, उत्पन्न विभाजन असेल आणि स्थिरीकरण कार्य असेल, ज्याला आपण अर्थव्यवस्थेत स्थैर्य निर्माण करणे म्हणतो. परंतु खाजगी वस्तूंचा पुरवठा करणे ही बाब सार्वजनिक आयव्ययात येत नाही, कारण इथं खाजगी हा शब्द आहे आणि खाजगी बाब ही सरकारची नसते. ही बाब लक्षात ठेवा. सार्वजनिक बाबच येणार आहे सरकारची. सरकार म्हणजे सार्वजनिक म्हणजे सरकार. तर त्या ठिकाणी खाजगी वस्तूंचा पुरवठा करणे ह्या सार्वजनिक आयव्ययाचा नसतो, तो पर्सनली करायचा असतो. त्यामुळं खाजगी वस्तूंचा पुरवठा हा सार्वजनिक आयव्ययाचा भाग नसणार, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. त्यामुळं या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते क हेच आहे. आपण पाहणार आहोत पुढचा प्रश्न. 6वा प्रश्न आपण घेत आहोत. सार्वजनिक खर्चाच्या सिद्धांतानुसार कोणता खर्च हा महसुली खर्च आहे, असा हा 6वा प्रश्न आहे. एक दिला आहे, संरक्षण खात्याच्या आस्थापनावरचा प्रशासकीय खर्च हा जो असतो हा जो खर्च आहे हा महसुली खर्चाचाच भाग असतो, कारण हा आस्थापनाशी संबंधित असणारा खर्च आहे. आता आस्थापनामध्ये जे काम करणारे नोकर वर्ग असतात त्यांचे पगार असेल, पेन्शन असेल, भत्ते असेल, हा महसुली खर्चाचा भाग असतो. इवन मग राहिले हे 3 मुद्दे, हे भांडवली खर्चाचा भाग आहे. कारण संरक्षण खात्याशी संबंधित जे भांडवली व्यवहार असतात त्या व्यवहारांवरचा खर्च हा भांडवली खर्चाचा भाग असतो. त्यामध्ये युद्ध सामुग्री विकत घेणे असेल तर तो देखील भांडवली व्यवहारावरच्या खर्चाचा भाग असेल, किंवा पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी जो पैसा लागणार आहे तो देखील भांडवली खर्चाचाच भाग असणार आहे. इवन गुंतवणुकीसाठी जो काही पैसा लागणार आहे, कर्ज देणे, पायाभूत सेवांची उभारणी करणे, किंवा युद्ध सामुग्रीसाठी पैसा खर्च करणे किंवा गुंतवणूक ज्याला आपण म्हणू, त्या सगळ्या गोष्टी या भांडवली खर्चाचा भाग असतात. त्यामुळं दुसरा, तिसरा आणि चौथा हा जो मुद्दा आहे, व्याजदर फेडण्यावरचा खर्च म्हणा, किंवा परकीय गुंतवणुकीवरील खर्च म्हणा, किंवा संरक्षण खात्याशी संबंधित भांडवली व्यवहारावरचा खर्च म्हणा, ह्या सगळ्या बाबी भांडवली खर्चाच्या भाग असतात. त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांनी हा प्रश्न आवर्जून लक्षात ठेवावा, अतिशय महत्त्वाचा आहे आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी. नंतर आपण 7वा प्रश्न पाहणार आहोत, तो देखील महत्त्वाचा आहे. कोणता खर्च हा अविकासात्मक सरकारी खर्चाचा भाग नाही, म्हणजे विकासात्मक आहे असं विचारलेलं आहे. तर कोणता खर्च हा अविकासात्मक सरकारी खर्चाचा भाग नाही, तो म्हणजे शैक्षणिक सेवांवरचा जो खर्च असतो तो जो असतो तो अविकासात्मक सरकारी खर्चाचा भाग नसतो. आपल्याला याच्यात 2 भाग करता येईल. एक विकासात्मक सरकारी खर्च आणि दुसरा म्हणजे अविकासात्मक सरकारी खर्च. तर हा भाग समजून घेताना 2 भागामधले काही मुद्दे आपल्याला पाहावे लागतील. जसं आपण विकासात्मक सरकारी खर्च जर बघितला तर त्यामध्ये कृषी योजनेवरचा खर्च हा विकासात्मक सरकारी खर्च असतो. आरोग्य योजनेवरचा खर्च असो, शैक्षणिक सेवांवरचा खर्च असो, जलसिंचन सुधारणावरचा खर्च असो, का ऊर्जा निर्मितीवरचा खर्च असो, उद्योग वाढवण्यासाठी केलेला खर्च असो, तर हा खर्च आपण विकासात्मक सरकारी खर्चामध्ये टाकू शकतो. मात्र या ठिकाणी अविकासात्मक सरकारी खर्च कोणते मग,
तर सामाजिक जी काही मालमत्ता असते सरकारची, सार्वजनिक जी काही मालमत्ता असते त्याच्या देखभालीवरचा जो काही खर्च असेल तो आपण अविकासात्मक सरकारी खर्चामध्ये टाकू शकतो. इव्हन कर्जावरील जो व्याज खर्च असेल तो देखील अविकासात्मक सरकारी खर्चाचा भाग असतो. इव्हन नागरी प्रशासनावर जो केलेला पगार खर्च असतो तो देखील अविकासात्मक सरकारी खर्चाचा भाग असतो. तर या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे कोणता खर्च हा अविकासात्मक सरकारी खर्चाचा भाग नाही, तर शैक्षणिक सेवांवरचा खर्च हा अविकासात्मक सरकारी खर्चाचा भाग नाही. राहिलेले मग ते 1 नंबर, 2 नंबर आणि 4 नंबर हे अविकासात्मक खर्चाचा भाग आहे, ज्याच्यामध्ये कर वसुली आकारणी असेल किंवा लष्करी उपकरणावरचा खर्च असेल, त्याच्यानंतर व्याज प्रदानावरील खर्च असेल, तर हे सर्व अविकासात्मक सरकारी खर्चाचा भाग असतात. हे विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावं. त्यानंतर आपण 8वा प्रश्न पाहणार आहोत, तो देखील खूप महत्त्वाचा आहे आगामी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी. सन 1987-88 नंतर सार्वजनिक खर्चाचं वर्गीकरण कशा प्रकारे अंमलात आलं, तर ही बाब लक्षात ठेवा. सन 1987-88 मध्ये हे जे वर्गीकरण आहे हे नियोजित खर्च आणि अनियोजित खर्च असं ते वर्गीकरण अंमलात आले होते. 1987-88 नंतर सार्वजनिक खर्चाचं वर्गीकरण 2 पद्धतीनं करण्यात आलं. एक म्हणजे नियोजित खर्च आणि दुसरं म्हणजे अनियोजित खर्च. किंवा तुम्हाला असं विचारू शकते नियोजित खर्च किंवा अनियोजित खर्च हे सार्वजनिक खर्चाचं वर्गीकरण कोणत्या वर्षी अंमलात आले, तर 1987-88 या आर्थिक वर्षामध्ये. त्यामुळं या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे, ज्याला आपण म्हणू प्रश्न उत्तर क्रमांक 2, तर नियोजित खर्च आणि अनियोजित खर्च. तर अशा पद्धतीनं हा जो मुद्दा आहे का 1987-88 नंतर सार्वजनिक खर्चाचं कोणत्या पद्धतीनं वर्गीकरण करण्यात आलं, तर नियोजित खर्च आणि अनियोजित खर्च. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत, प्रश्न क्रमांक आपण 9 घेणार आहोत. तो देखील आवर्जून लक्षात ठेवा, तो देखील खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये विचारलं का करेत्तर महसुलामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होतो. आता या ठिकाणी हे जे मुद्दे दिलेले आहेत 4, हे सर्व मुद्दे करेत्तर महसुलाचा भाग आहे. करेत्तर म्हणजे कराला सोडून असणार आहे. त्याच्यामध्ये राजकोषीय सेवामध्ये मग चलनी नोटा, नाणी, पोस्टाची तिकिटे, कर्ज रोखे हा देखील करेत्तर महसुलाचा भाग आहे. आणि अनेक वेळा अर्थशास्त्रामधून हा प्रश्न विचारण्यात येत असतो का सरकारचे करेत्तर महसुलाचे स्रोत कोणते, असा तो प्रश्न असतो. त्यामुळं विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं, हा प्रश्न आवर्जून लक्षात ठेवावा का करेत्तर महसुलामध्ये राजकोषीय सेवा येतात. राजकोषीय सेवेमध्ये मग चलनी नोटा, नाणी, पोस्टांची तिकिटे, कर्ज रोखे येतात. सोबत राज्य सरकारला किंवा केंद्र सरकारला त्यांचे जे उपक्रम असतात सार्वजनिक उपक्रम यापासून मिळालेला जो नफा असतो ना, तो देखील करेत्तर महसुलाचाच भाग असतो. इव्हन देणग्या अनुदाने हे देखील करेत्तर महसुलाचाच भाग असते. आणि सोबतच वित्तीय सेवांमधून मिळणारे जे दंड उत्पन्न असतात ते देखील करेत्तर महसुलाचाच भाग असतात. वित्तीय सेवांमधून मिळणारे दंड उत्पन्न जे काही पेनल्टी केंद्र सरकार किंवा राज्य सरकार आकारत असते, तर ते देखील करेत्तर महसुलाचाच तो भाग असतो, दंड उत्पन्न. तर त्यामुळे या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे ड. हे सर्व विधानं सत्य आहेत. सर्वच्या सर्व करेत्तर महसुलाचेच भाग आहेत, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. आणि आगामी स्पर्धा परीक्षांसाठी हा मुद्दा जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर आपण 10वा मुद्दा अभ्यासणार आहोत. सरकारचे खालीलपैकी कोणते बिगर विकास खर्च आहेत, असा हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे ड. हे या प्रश्नाचं उत्तर आहे का सरकारचे बिगर विकास खर्च कोणते, तर या ठिकाणी संरक्षणावरचा जो खर्च आहे तो बिगर विकास खर्च आहे सरकारचा, केंद्र सरकारचा किंवा राज्य सरकारचा. त्याच्यानंतर व्याज देयके असतात, व्याज फेडणं जे असते, कर्ज घेतलेलं असेल तर त्यावरचं जे व्याज द्यावं लागते केंद्र किंवा राज्य सरकारला, ते देखील बिगर विकास खर्च असतात. त्या व्यतिरिक्त जो आपण घेतलं कर संकलन करताना होणारा जो खर्च असतो तो देखील बिगर विकास खर्च आहे. तर अतिशय सोपा प्रश्न आहे हा का सरकारचे कोणते खर्च हे बिगर विकास खर्चामध्ये जातात. त्यामध्ये संरक्षणावरचा खर्च, व्याज देयके किंवा कर संकलनावरचा जो खर्च असतो हा बिगर विकास खर्चाचाच भाग असतो. मात्र आरोग्यावरील जो खर्च केंद्र सरकार किंवा राज्य सरकार करते तर तो बिगर विकास खर्च नसतो, तर तो विकास खर्च असतो. त्यामुळं जनतेचं राहणीमान सुधारते, जनतेचं जीवनमान सुधारल्यानंतर जनता विकसित होण्याचा तर प्रयत्न करेल ना. तर त्यामुळं हा जो खर्च येईल आरोग्यावरचा खर्च हा विकासात्मक खर्च असतो, ना की तो बिगर विकासात्मक खर्च असेल. तर या पद्धतीने या प्रश्नाचं जे उत्तर आहे का कोणते बिगर विकास खर्च आहेत, तर ते म्हणजे ड. त्यानंतरचा पुढचा आपण प्रश्न पाहणार आहोत 11व्या क्रमांकाचा. या ठिकाणी प्रश्न आहे का खालीलपैकी कोणता
भारताच्या केंद्र शासनाच्या भांडवली खर्चाचा भाग नाही असा हा प्रश्न आहे. तर भारत सरकारच्या केंद्र शासनाच्या भांडवली खर्चाचा कोणता भाग नाही. आता या ठिकाणी भांडवली खर्च कोणते ते आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. भांडवली खर्च जशी भांडवली जमा असते तसंच भांडवली खर्च देखील असतो. तर भांडवली खर्चाचे दोन भाग पडतात. एक म्हणजे योजना भांडवली खर्च आणि दुसरं म्हणजे योजनेतर भांडवली खर्च. आपण एकंदरीत भांडवली खर्चच बघणार आहोत. तर भांडवली खर्चामध्ये या ठिकाणी लक्षात ठेवा का यामध्ये व्याजाचा जो भरणा आहे तो भांडवली खर्चाचा भाग नसतो, हे लक्षात ठेवा. व्याजाचा भरणा हा भांडवली खर्चाचा भाग नसणार नाही. त्याच्यामध्ये संरक्षणावरचा जो खर्च राहील हा भांडवली खर्चाचा भाग राहणार आहे केंद्र सरकारच्या. त्याच्यानंतर सामाजिक आणि सामूहिक विकासावरचा जो खर्च असणार आहे तो देखील केंद्र सरकारच्या भांडवली खर्चाचाच भाग असणार आहे. आणि सर्वसाधारण सुविधांवरचा जो खर्च असणार आहे तो देखील भांडवली खर्चाचाच भाग असणार आहे. तर हे मुद्दे भांडवली खर्चाचा भाग आहे केंद्र सरकारच्या, त्यामुळे हे मुद्दे आवर्जून तुम्ही लक्षात ठेवा का त्याच्यामध्ये भांडवली खर्चामध्ये कोणकोणते मुद्दे येतात केंद्र सरकारच्या. तर त्याच्यामध्ये आपण व्याज भरणा हा जो खर्च असतो ना, व्याज भरणा हा महसुली योजनेतर खर्चाचा भाग असतो, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं का हा जो व्याज भरणार असणार आहे हा व्याज भरणा महसुली योजनेतर खर्च असणार आहे, त्यामुळं व्याज भरणा त्याच्यामध्ये येणार नाही. तर केंद्र सरकारच्या भांडवली खर्चाचा कोणता भाग नाही तर व्याज भरणा हा महसुली योजनेतर खर्चाचा भाग आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. त्यामुळं यामधलं जे क नंबरचं ऑप्शन आहे ते चुकलेलं आहे, म्हणून उत्तर क्रमांक कच आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे 3. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत 12व्या क्रमांकाचा. या ठिकाणी प्रश्न आहे केंद्र सरकारच्या भांडवली उत्पन्नामध्ये कोणत्या घटकाचा समावेश होतो. या ठिकाणी भांडवली उत्पन्नामध्ये म्हटलेलं आहे का केंद्र सरकारच्या भांडवली उत्पन्नामध्ये कशाचा समावेश होतो. तर भांडवली उत्पन्नामध्ये वरीलपैकी सर्वच गोष्टी येणार आहे. त्यामध्ये अंतर्गत कर्जापासूनचं जे उत्पन्न आहे ते देखील भांडवली उत्पन्नाचाच भाग आहे. बहिर्गत कर्जापासूनचं उत्पन्न ते देखील भांडवली उत्पन्नाचा भाग आहे. अल्प बचतीपासूनचं उत्पन्न ते देखील भांडवली उत्पन्नाचा भाग आहे. आणि भविष्य निर्वाह निधीपासूनचं जे उत्पन्न असते ते देखील भांडवली उत्पन्नाचाच भाग असते. विद्यार्थ्यांनी हा प्रश्न आवर्जून लक्षात ठेवावा आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी का केंद्र सरकारच्या भांडवली उत्पन्नामध्ये कोणकोणते घटक येतात. त्यामध्ये अंतर्गत कर्जापासूनचं उत्पन्न, बहिर्गत कर्जापासूनचं उत्पन्न, कर्ज आलं की लक्षात ठेवा का ती भांडवली जमेचा भाग असतो. त्याच्यानंतर बहिर्गत कर्जापासून असो का अंतर्गत कर्जापासूनचं उत्पन्न हे भांडवली उत्पन्नाचा भाग असतो. अल्प बचतीपासून मिळणारं जे उत्पन्न असते ते देखील भांडवली उत्पन्नाचा भाग असतो. आणि सोबतच भविष्य निर्वाह निधीपासून मिळणारं जे उत्पन्न असते ते देखील भांडवली उत्पन्नाचाच भाग असतो. अशा पद्धतीचा हा एक प्रश्न आहे, अतिशय महत्त्वाचा आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत 13व्या क्रमांकाचा आपण प्रश्न पाहत आहोत. त्यामुळे या प्रश्नाचं जे उत्तर राहील वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक आपण 13 पाहणार आहोत. भांडवली अधिक्य वाढण्याची खालीलपैकी कोणती पद्धत कृत्रिम नाही. तर या ठिकाणी भांडवली जे अधिक्य आहे ते वाढण्याची कोणती पद्धत कृत्रिम नाही, ते या पद्धती यामध्ये समजून घ्या का या ठिकाणी या प्रश्नाचं जे उत्तर आहे कराच्या व्याप्तीमध्ये वाढ ही जी आहे तर ही कराच्या व्याप्तीमध्ये जे वाढ करणे हे महसुली जमेमध्ये वाढ करण्यासारखं असते. आणि भांडवली वाढीपेक्षा ते भांडवली अधिक्य वाढवण्यासाठी ही महत्त्वाची ठरते. तर त्यामुळं या प्रश्नाचं जे उत्तर आहे का भांडवली अधिक्य वाढवण्याची कोणती पद्धत ही कृत्रिम नाही तर कराच्या व्याप्तीमध्ये वाढ करणं. कारण कराच्या व्याप्तीमध्ये वाढ करणं म्हणजे महसुली जमेमध्ये वाढ करणं. आणि म्हणून भांडवली अधिक्य वाढवण्यासाठी निव्वळ कर्ज उभारणी करणे किंवा इतर देणी ज्याला आपण अल्पबचतीच्या साठ्यामध्ये वाढ करणे, उदाहरणार्थ पेन्शन म्हणा किंवा PF म्हणा, दिलेल्या कर्जाची वसुली करणे किंवा इतर भांडवली मिळकत असेल, निर्गुंतवणुकीतून प्राप्त नफा असेल तर कराच्या व्याप्तीमध्ये वाढ करणे म्हणजे महसुली जमेमध्ये वाढ करणे असते. त्यामुळं हे भांडवली अधिक्य वाढवण्याची पद्धत नाही, ही कृत्रिम पद्धत नाही आहे कराच्या व्याप्तीमध्ये वाढ करणे. तर ती महसुली जमेचा भाग असते, महसुली जमेमध्ये वाढ करण्यासारखं आहे कराच्या व्याप्तीमध्ये वाढ करणे म्हणजे. आणि भांडवली अधिक्य वाढवायचं असेल तर तुम्हाला निव्वळ कर्जाची उभारणी करावी लागेल, त्याच्यानंतर बाजारातील कर्ज घ्यावं लागेल, वित्तीय संस्थांकडून कर्ज घ्यावं लागेल. वित्तीय संस्थांकडून कर्ज घेणे, भांडवली बाजारातील कर्ज घेणे किंवा वित्तीय संस्थांकडून कर्ज घेणे हे भांडवली अधिक्य वाढवण्याची कारणे आहेत. त्याच्यानंतर अल्पबचतीचा साठा वापरणे हा देखील भांडवली अधिक्य वाढवण्याचा प्रकार आहे. आणि सोबतच त्याच्यामध्ये अजून भांडवली अधिक्य वाढवण्याचं आपण उदाहरणं बघू शकतो. निव्वळ कर्जाची उभारणी करणे, अल्पबचतीच्या साठ्यामध्ये येतात पेन्शन येते, PF येते, याचे पैसे म्हणजे इतर देणीचे पैसे सरकार जेव्हा वापरते तेव्हा त्याला आपण भांडवली अधिक्य वाढवणे असं म्हणतो.
त्याच्यानंतर दिलेल्या कर्जाची वसुली जर केंद्र किंवा राज्य सरकार करेल ते भांडवलीय अधिक्य वाढवण्याचं कारण आहे. त्याच्यानंतर निर्गुंतवणुकीतून जर सरकारला भांडवली मिळकत मिळत असेल, जसं निर्गुंतवणुकीतून सरकारला नफा मिळत असेल तर तो देखील भांडवली अधिक्याचा भाग असतो. मात्र कराच्या व्याप्तीमध्ये जे वाढ करणे असते ते महसुली जमेमध्ये वाढ करण्यासारखं असते. त्यामुळं ही पद्धत कृत्रिम नाही. भांडवलीय अधिक्य वाढवण्याची कोणती पद्धत कृत्रिम नाही, तर कराच्या व्याप्तीमध्ये वाढ करणे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, तो देखील अतिशय महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक आपण 14 बघणार आहोत, तो देखील खूप महत्त्वाचा आहे. सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख राजकोषीय कार्यापैकी अर्थव्यवस्थेच्या स्थिरीकरणासाठी तर खालीलपैकी कोणत्या साधनांचा वापर केला जातो, असा हा प्रश्न आहे. या ठिकाणी या प्रश्नाचं जे उत्तर आहे, कराचा विस्तार आणि कराचा संकोच या साधनाचा वापर करताना आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख राजकोषीय कार्यापैकी अर्थव्यवस्थेच्या स्थिरीकरणासाठी कोणत्या साधनाचा वापर होतो? कराचा विस्तार आणि कराचा संकोच. तर प्रसंगी कराचा विस्तार देखील केला जाते आणि किंवा कराचा संकोच देखील केला जाते, जेणेकरून अर्थव्यवस्था स्टॅबिलायझेशन होईल अर्थव्यवस्थेचं किंवा अर्थव्यवस्थेचं स्थिरीकरण करण्यासाठी. कारण कराचा संकोच जर जास्त केला तर अर्थव्यवस्थेमधलं बॅलन्स बिघडू शकते आणि जास्त केला तरी बिघडू शकते. करांचा विस्तार जर जास्त केला तरी अर्थव्यवस्थेत बॅलन्स जे आहे ते बिघडू शकते. म्हणून कधी प्रसंगी कराचा विस्तार करणे, कधी प्रसंगी संकोच करणे हे अर्थव्यवस्थेच्या स्थिरीकरणासाठी महत्त्वाचं असते. म्हणून सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख राजकोषीय कार्यापैकी महत्त्वाचं जे काम आहे ते सरकारमार्फत पार पाडले जाते, ना की RBI मार्फत. कारण राजकोषीय धोरण हे सरकार आखते, ज्याला आपण वित्तीय धोरण म्हणतो, आणि त्या माध्यमातून सरकार अर्थव्यवस्थेचं स्थिरीकरण करण्याचा प्रयत्न करते. त्याच्यामध्ये मग कराचा विस्तार करते किंवा मग संकोच करते. या माध्यमातून सरकार अर्थव्यवस्थेला एक स्थिरता प्रदान करण्याचं कार्य करताना आपल्याला दिसून येते. मात्र बाजारातून कर्ज उभे करणे हे अर्थव्यवस्थेच्या स्थिरीकरणाचं कारण असू शकत नाही. उपलब्ध साधनांचे योग्य वितरण करणे किंवा मग व्याजदरातील बदल, तर यापेक्षा हे कारणं नाही आहेत कशाची. अर्थव्यवस्थेच्या स्थिरीकरणाचं जे महत्त्वाचं कारण ठरणार आहे ते म्हणजे करांचा विस्तार आणि संकोच. कारण करांचा विस्तार करणे किंवा करांचा संकोच करणे हे सरकारचं अर्थसंकल्पीय धोरण असते, ज्याला आपण राजकोषीय धोरण म्हणू. कर हे सार्वजनिक क्षेत्र किंवा व्यक्तीच्या उत्पन्नावर लावला जात असते, तुम्हाला माहीत असेल. आणि करांमध्ये जे प्रत्यक्ष कर येतात, अप्रत्यक्ष कर येतात, असे 2 करांचे प्रकार पडतात. प्रत्यक्ष करांमधून सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांनी किंवा वैयक्तिक व्यक्तींनी मिळवलेल्या नफ्यावर कर आकारले जातात, जे इन्कम टॅक्स वगैरे असतात त्याच्यावर प्रत्यक्षपणे कर आकारले जातात. यामधून सरकार विषमता कमी करण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसते. यामधूनच अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी म्हणा किंवा स्थिरीकरणासाठी सरकारला अनेक कार्यासाठी महसूल मिळतो. म्हणून बाजार कर्ज उभारणे हे सरकार आपल्या खर्चाच्या उपयोगासाठी बाजार कर्जाचा वापर करेल. मात्र खऱ्या अर्थानं जर आपण असं म्हणू का स्थिरता जर प्रदान करायची असेल अर्थव्यवस्थेला, तर अशा कार्यासाठी जो महसूल प्राप्त होतो तो कराचा विस्तार आणि कराचा संकोच करून होतो. तर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत 15वा. जेव्हा सार्वजनिक खर्चामध्ये घट करून चलनवाढीवर नियंत्रण ठेवले जाते तेव्हा त्या उपायाला काय म्हणतात, असा हा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे या 15व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते राजकोषीय धोरणाचा उपाय करून सरकार हे सर्व काम करते. का जेव्हा सार्वजनिक खर्चामध्ये घट करून चलनवाढीवर नियंत्रण ठेवले जाते, सार्वजनिक खर्चामध्ये घट करून चलनवाढीवर नियंत्रण ठेवले जाते, तेव्हा त्या उपायाला काय म्हणतात, तर त्याला आपण राजकोषीय धोरणाचा उपाय म्हणतो. कारण सार्वजनिक खर्चामध्ये घट म्हटलेला आहे. आता सार्वजनिक खर्च म्हणा किंवा सार्वजनिक जमा म्हणा ही केंद्र सरकार किंवा सरकारशीच रिलेटेड असते, आणि राजकोषीय धोरण म्हणा किंवा वित्तीय धोरण म्हणा हा सरकारच्या धोरणाचा भाग असतो. म्हणून सार्वजनिक खर्चामध्ये घट करणे हे काही RBIचं काम नसते. RBIच्या धोरणाला आपण चलनविषयक धोरण किंवा मौद्रिक धोरण म्हणतो. त्यामुळं या ठिकाणी प्रश्न आलेला आहे का जेव्हा सार्वजनिक खर्चामध्ये घट करून चलनवाढीवर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा जेव्हा सरकार प्रयत्न करते त्या उपायाला काय म्हणतात. अतिशय सोपा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे राजकोषीय धोरणाचा उपाय. त्याला द्रव्यविषयक धोरणाचा उपाय नाही म्हणू शकत आपण, कारण द्रव्यविषय धोरण कोण आखते, तर द्रव्यविषय धोरण आखते आपले RBI, ज्याला आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणतो. त्याला मौद्रिक धोरण म्हणतात किंवा चलनविषयक धोरण देखील द्रव्यविषयक धोरणाला म्हणतात. व्यापार धोरणाचा या ठिकाणी प्रश्नच येत नाही, आणि करविषयक धोरणाचा या उपाय हे या ठिकाणी येणार नाही. खऱ्या अर्थानं जर म्हणायला पाहिजे तर त्याला राजकोषीय धोरण म्हणतो, कारण राजकीय धोरणाच्या माध्यमातूनच सरकार चलनवाढीवर नियंत्रण ठेवत असते. म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर राहील ते 1 क्रमांकाचं उत्तर राहणार आहे. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं.